नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक घोषणा ही खूप पूर्वीपासून गेल्या 25-30 वर्षामध्ये शिवसेनेच्या राजकीय इतिहासामध्ये वारंवार उच्चारली गेलेली आहे. ती घोषणा म्हणजे उडून गेले कावळे, बाकी राहिले मावळे. म्हणजे जे कोणी शिवसेना सोडून जातील ते खरे शिवसैनिकच नव्हते, ते खरे मावळेच नाहीत, ते कावळे होते म्हणून उडून गेले. आणि आम्हाला उडता येत नाही म्हणून आम्ही अडकून पडलोय, तर आम्ही मात्र मावळे. पण मावळे असाल तर लढावं लागतं. मावळ या शब्दाचा अर्थ काय होतो? शिवरायांनी आपल्या सैनिकांना सैनिक म्हणण्यापेक्षा मावळे म्हटलेलं आहे. आणि मावळा म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढणारा एक खंदा निष्ठावान सैनिक म्हणजे मावळा असतो. त्यामुळे ही शिवसेनेमधली एक अत्यंत लोकप्रिय किंवा दीर्घकाळ चाललेली घोषणा आहे. उडून गेले कावळे, शिल्लक उरले मावळे. पण या मावळ्यांच्याच इतिहासामध्ये किंवा मावळ्यांच्या कथानकामध्ये एक अतिशय महत्वाचं पात्र आहे. आणि ते शिवशाहीच्या प्रारंभ काळातलं आहे. जेव्हा शिवरायांनी कोंढाणा किल्ला हा स्वराज्यात आला पाहिजे, ही जबाबदारी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याकडे सोपवली होती, तेव्हा अतिशय दुर्गम असा हा कोंढाणा किल्ला जिंकायचा तर फार मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत जाऊन उदय भानूला आणि त्याच्या सैन्याला हरवणं भाग होतं. म्हणून एका बाजूने कड्यावरून, उंचच्या उंच दुर्गम कड्यावरून कोंढाणा किल्ल्यात शिरायचं, घोरपडीला दोरी बांधून वर पाठवली आणि घोरपड पक्की बसल्यानंतर दोरी पकडून पकडून सगळे मावळे बेसावत मोगल सैन्याच्या किल्ल्यात घुसले होते. आणि ती लढाई बघून लढताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते. शिवाजी महाराजांचं ते वाक्य सांगितलं जातं, गड आला पण सिंह गेला वगैरे वगैरे. पण तो सिंह गेला त्यानंतर खरी लढाई झाली. जेव्हा आपला सेनापती, आपला सरदार, आपला म्होरक्या सुभेदार तानाजी हा धारातीर्थी पडलाय, ते बघून मावळे घाबरले होते आणि पळत सुटले होते. सैरा वैरा पळत सुटले होते. कसा बसा आपला जीव वाचवायचा म्हणून पळत सुटलेल्या मावळ्यांना रोखण्यासाठी एक म्हातारा सैनिक शेलार मामा याने त्यांना सांगितलं, कुठे चाललाय? तुमचा बाप मरून पडलाय, लढा, जिंका नाहीतर मरा, मागे जाता येणार नाही. ते मावळे म्हणाले, का? तर मागे पळून जायचं तर कडेलोट आहे, कारण किल्ल्यावरून मागे उतरण्यासाठी किंवा चढण्यासाठी जो दोर बांधलेले होते ते दोर मी कापलेले आहेत. योगायोग असा आहे की आजच्या जमान्यात सुद्धा जे काय राजकीय लढाया चालतात त्याच्यामध्ये एक आशिष शेलार नावाचा शेलार मामा आहे. आणि त्याने परवा सत्याचा मोर्चा आणि त्यानंतर जे काय वोट चोरीवरून प्रचंड प्रवचन झालं त्याला उत्तर देण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेला शिल्लक राहिलेले मावळे म्हणजे मराठीतले बहुतांश पत्रकार हे हिरिरीने लढण्यासाठी समोर आले. पण ज्या वेळेला त्या सत्याच्या मोर्चाचा निवडणूक आयोगावर आणि त्याच्या प्रक्रियेवर कुठलाही परिणाम होत नाही असं दिसलं, तेव्हा हे सगळे माध्यमातले मावळे जे आज उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत हिरिरीने लढतात, खराखुरा शिवसैनिक जितका उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावान नसेल इतके मराठीतले बहुतांश पत्रकार हे आज उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावान मावळे आहेत. पण त्यांना बिचाऱ्यांना पंख नाहीत, उडता येत नाहीत आणि म्हणून पक्षांतर करता येत नाहीत. त्यामुळे ते उडून जाऊ शकत नाहीत, त्यामुळे ते कावळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे ते उडून गेले ते कावळे असं म्हणून या पत्रकारांना उडता येत नाही, पक्षांतर करता येत नाही. म्हणून ते उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहून
आम्ही राहिलो ते मावळे असं म्हणत तलवार उपसून सत्याचा मोर्चा जिंकण्यासाठी लढायला निघाले. पण तो मोर्चा फ्लॉप गेल्यानंतर आता काय करायचं म्हणून पळत सुटले होते. त्यांना मागे पळायचे दोर ह्या आधुनिक शेलार मामा म्हणजे आशिष शेलारने कापून टाकले. तुम्ही जे लपवत होता ते बोगस दुबार तिबार नावं असलेली मुस्लिम मतदारांची यादी आशिष शेलारनी समोर आणली, तेव्हा यांच्या नाकातोंडात पाणी गेलं की आता हिंदू मुस्लिम कशाला करता. अरे मग आधी जी आलेली नावं होती बोगस नावं, त्या बोगस नावामध्ये एकही मुस्लिम नाव का नाही. आरोप जर बांगलादेशी रोहिंग्या अशा बोगस मतदारांचा आहे तर मग राहुल गांधींपासून आदित्य ठाकरेंपर्यंत ज्या याद्या दाखवल्या गेल्या त्यामध्ये मुस्लिम नावं का नव्हती हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे होता. पण तुम्ही पडले निष्ठावान मावळे, त्यामुळे तुम्ही तो प्रश्न विचारला नाही. आणि ते तुम्ही ज्या मोर्चा काय त्या दोरीला लटकत होता ती दोरी आशिष शेलारनी मुस्लिम नावं वेगवेगळ्या मतदारसंघातली संख्याबळाने पुढे आणून तुमचे दोर कापून टाकले, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आता या पत्रकारितेत लटकणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावान मावळ्यांची तारांबळ उडाली आहे. कारण आशिष शेलार नावाच्या शेलार मामाने त्यांचे मागे पळण्याचे दोर कापलेले आहेत. असो, नमस्कार.